कोणत्या सपोर्ट नाही. स्पष्टच माझं मत आहे. बरोबर आहे का? तुम्हाला वाटत असेल एखाद्या पक्षाले तरी बीजेपी, काँग्रेस, वंचित, मनसे, शिवसेना, अलीकडची राष्ट्रवादी, अलीकडची पहिले गावाची नावं होती खुर्द बुद्रुक. खतरनाक काम लावलेलं आहे या नेत्याने. एक नेता पराग भाऊ, त्या नेत्याचं पोरग त्याला म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे. म्हणे तुले फसवता येते का लोकाईले? रक्तात फसवी वगैरे नाही तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. हे पोरग म्हणे बाबा मी तुमचाच पोरगा ना. मग ते राजकारण माझ्या रक्तात आलं असेल ना. म्हणे शानपणा करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. ये म्हणे इकडे तुला राजकारण शिकवतो. त्याला वावरात नेते म्हणते आंब्या झाडावर चढ, हे चढतंय. आता म्हटलं वर्ण मुनीवार वडील ना म्हणे मी लागेल ना, मला काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुले पकडतो. पकड चालला म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुला. ते पोरग वर्ण उडी मारत घेऊन येता पक्षप्रमुख झाडाखालनं बाजूला सरकतो. ते आदळतं ढुंगणावर, रडता रडता म्हणते बाबा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून माझा या जगामध्ये कुणावरच विश्वास नाही. फक्त 3 माणसांवर माझा विश्वास आहे. एक म्हणजे हे जे महापुरुष, दुसरं म्हणजे संत, आणि तिसरं म्हणजे माझे मायबाप. याच्या पलीकडे आपला कुणावर विश्वास नाही. मला बरेच जण विचारतात दादा तुम्ही शिवजयंतीच्या स्टेजवर असता म्हणे शिवाजी